गुड मॉर्निंग फ्रेंड्स. श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी सिरीज संदर्भात 28व्या क्रमांकाचा व्हिडिओ बनवित आहे. त्या व्हिडिओचे टायटल आहे फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळे, सुकामेवा, रस, मुरंबा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट्स म्हणजे फळांशी संबंधित आपण शब्द बघणार आहोत. पुन्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो, आपल्याला जे जे शब्द माहीत आहेत ते शब्द आपण आपल्या वहीमध्ये न लिहिता जे शब्द आपल्याला माहीत नाहीत ते आपल्या वहीमध्ये लिहून काढा. एक दिवस आपली व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला तर मग आपण फ्रूट्सशी संबंधित शब्द बघूया. फ्रूट म्हणजे फळ, कॉन्कॉर्ड ग्रेप्स म्हणजे काळे द्राक्ष, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, पपया म्हणजे पपई, ॲपल म्हणजे सफरचंद, कोकोनट म्हणजे नारळ, लाईम म्हणजे लिंबू, स्वीट लाईम म्हणजे मोसंबी, मँगो म्हणजे आंबा, पोमेग्रॅनेट म्हणजे डाळिंब, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ, ऑरेंज म्हणजे संत्रा, जामून म्हणजे जामून, जुजुब बोर म्हणजे बोर, पाईन ॲपल म्हणजे अननस, चिकू म्हणजे चिकू, स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी, गोवा म्हणजे पेरू, बनाना म्हणजे केळे, रास्पबेरी म्हणजे राजबेरी, फिग म्हणजे अंजीर, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, पीच म्हणजे सप्ताळू, याम म्हणजे कोनफळ, जॅकफ्रूट म्हणजे फणस, पीच म्हणजे जाम, फिग म्हणजे अंजीर, शॅडॉक म्हणजे पपनस, कॅश्यू ॲपल म्हणजे काजूचा बोंड, मेलन म्हणजे खरबूज, पाम फ्रूट म्हणजे ताळगोळा, ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू, बेरी म्हणजे करवंद, पपया म्हणजे पपया, चेरी म्हणजे चेरी, वूड ॲपल म्हणजे कवट, टॅमरिन म्हणजे चिंच, हॉगपॉम म्हणजे आवळा, इमलिका म्हणजे आवळा, मस्कमेलन म्हणजे चिबड, डेट म्हणजे खजूर, सिट्रॉन म्हणजे महाळुंग. तर हे फळाशी संबंधित सगळे शब्द आहेत की या शब्दांचा अभ्यास करून किंवा अर्थ माहीत करून आपण आपल्या स्वतःच्या इंग्लिश स्पोकनमध्ये छोटी वाक्ये बनवण्यासाठी अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे फळांशी संबंधित ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा, आल्मंड म्हणजे बदाम, डेट प्लम म्हणजे खारीक, कॅश्यूनट म्हणजे काजूगर, सायडर म्हणजे सफरचंद, जॅम म्हणजे मुरंबा, मार्मलेड म्हणजे नारिंगाचा मुरंबा, प्लम्स म्हणजे मनुका, रेजिन्स म्हणजे बेदाना, वॉलनट म्हणजे अक्रोड, पिस्टॅशिओ म्हणजे पिस्ता, मार्किंग नट म्हणजे बिब्बा, ऑर्चर्ड म्हणजे फळबाग, पील म्हणजे साल, कोकोनट म्हणजे नारळ, ज्यूस म्हणजे रस, नट शेल म्हणजे करवंटी, नट म्हणजे कठीण कवचाचे फळ, बेटल नट म्हणजे सुपारी, ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. पुन्हा या सर्व शब्दांचे निरीक्षण करून आपण आपल्या दृष्टीने कठीण असलेला शब्द आपल्या वहीमध्ये लिहू शकतात आणि अभ्यास करू शकतात. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.